जावंच लागतं. तो फक्त सापड मराठी, यांना अक्कलच नाही हो. आपण कोणत्या दिशेनं त्यांचा समाज घेऊन चाललोय. यांच्या 10-5 लाभार्थी टोळीमुळं त्या समाजाचे किती हाल होतील. कारण मराठा संख्या लहान नाहीये. मराठी एकदा बिघडल्यावर काय करतील त्यांच्या डोक्यातच नाहीये. ते फक्त लाभार्थी टोळी अख्ख्या समाजाला वेठीस धरायला लागली. कारण हे वाचावाचं बोलणार, पहिल्यांदा त्या समाजावरती लय प्रेम करायचा मराठा समाज. ह्या लाभार्थी टोळीच्या ह्या असल्या नालायकपणामुळं आपले लोक त्यांना कोणालाच जवळ करण्यात आता. कारण चूक खुन करणाराची, त्या लाभार्थी टोळीची, कुणाचा पण खून करणार. आता मला परवा कळालं की त्या परभणीला शेणगावला धनगर समाजाचं पोरगच मारून टाकलं. लाभार्थी टोळीच. मी तिथल्या एसपींना सांगितलं अटक करा ते कोण येते. नसता मी जर परभणीला तर परत बघा तुम्ही म्हणताल काय झालं. त्यांनी सांगितलं नाही, ती आरोपी अटक होणार. मी जातीवादी असतो असले कामच केले नसते ना. मी मराठीतच केले असते. फक्त महादेव मुंडेचं प्रकरण उचललं असतं का मी जातीवादी असतो तर. आई बहीण वाटली मला. माझ्या समाजाचे जे संस्कार आहेत, कोणाची आई बहीण असू द्या तिच्यावर अन्याय झाला तर आपण तिच्या बाजूने उभा राहायचं ही मराठ्यांची शिकवण आहे.